एकत्र येऊन आपल्या गावाच्या क्रिकेटला पुन्हा एकदा एक जिवंत करण्याचा प्रयत्न केला गेला। एक लेगेसी आहे, एक परंपरा या गावाची। या गावाने देखील टेनिस बॉल क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं होतं, पण त्या गावाचं क्रिकेट कुठेतरी थांबलं होतं। पण त्या गावासाठी क्रिकेटसाठी या सगळ्याच खेळाडूंनी योगदान दिलं आणि आज हा संघ देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपली दादागिरी पेश करतोय। पहिला सामना जिंकला, दुसरा सामना अगदी खेळत असताना दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये। मॅचला होते सुरुवात। पहिल्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना गेम प्लॅन मध्ये बदल केला जातोय, कारण की मागच्या मॅच मध्ये अगदी विपुल सारख्या गोलंदाजाला वापरण्यात आलं होतं आणि खर्चिक म्हणजे 32 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं। त्यामुळे या मॅच मध्ये काहीतरी वेगळा गेम प्लॅन घेऊन जिंशा 11 गोठविली टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे। त्यामुळेच हा सामना कशा पद्धतीने जिंशा 11 गोठविली टीम या गोलंदाजीचे पृथक्करण करतोय त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। मॅचला होते सुरुवात। स्ट्राइक एंड वरती देशकडू पाहायला मिळते, जो शतकवीर आहे, अगदी ज्याने आपल्या कारकिर्दीमधलं पहिलं शतक झळकवलं होतं तो खेळाडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। नॉन स्ट्राइक एंडवर अर्पित म्हात्रे, हर्षन भगवान पाटील गोलंदाजी ट्रॅकवर। पहिला बॉल रिलीज करण्यासाठी अंपायर रेडी आहे आणि मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल, पहिलाच बॉल कव्हर रिजन मध्ये। व्हॉट अ शॉट! सिद्धेश कडूच्या बॅट मधून आपल्या टीम साठी गोड बातमी देणारा हा कव्हर रिजन मध्ये क्लेवर स्ट्रोक लगावला जातो चेंडू सीमारेषा पार। यावेळेस लेन बॉलला पिक केलाय डाऊन द ग्राउंड। सिद्धेश कडूचा क्लास, त्याचा दर्जा, त्याचा धमाका पाहायला मिळते। सलगचा दुसरा येतो मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार। षटकार थ्रू द कव्हर, खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला। अभिषेक प्रभाकर भोईर, एक युवा नेतृत्व आज या मंचावर उपस्थित आहेत। प्रभाकर भोईर साहेब, त्यांचं कार्य देखील आम्ही जवळून पाहिलंय। जोगावच्या विकासासाठी त्यांनी देखील योगदान दिले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिषेक प्रभाकर भोईर आपल्याला पाहायला मिळतील। सिद्धेश कडू पहिल्या 2 बॉलवर 12 धावा अर्जित करतोय। 600च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करत असताना हर्षन पाटीलच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केला जातोय, अटॅक केला जातोय। हे देखील पंच करण्याचा प्रयत्न करत असताना बॅट आणि बॉलचा इतका चांगला कनेक्शन झाला नाही। शॉट कव्हर रिझन मध्ये अगदी केतू शेलार चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, त्यानंतर डॉट बॉल आलाय। एक बॅटल, ही कॉन्टेस्ट पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल। डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉल, व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील। एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे। हर्षन पाटील अगदी तेज तरार गोलंदाज आहे। भिवंडीची स्पर्धा आजही आठवते। अगदी सुरेश म्हात्रे बाळ्या मामा चषक ही स्पर्धा देखील गाजवली होती या खेळाडूने। ऑन दी ऑफ फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, झेल पकडला जातोय, खूप चांगला झेल शुभम मोटेच्या माध्यमातून आणि संपलाय। सिद्धेश कडू सखे पहिला धक्का लागतोय नेरूळ 11 नेरूळ टीमला। सिद्धेश कडू बॅक टू द डगआउट। भावेश भोईर यांचे शुभ हस्ते अभिषेक भोईर यांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय। एक युवा आणि तडफदार असं नेतृत्व, त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय।
हा सध्याचा काळ जर पाहिलं तर झेनझिनचा काळ आहे. युवांचा देश मानला जातो आणि त्यामध्ये युवांचा सन्मान करणं हे देखील आपलं परम कर्तव्य आहे आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. अभि बोईर वेलकम सरचं स्वागत आहे. न्यू बॅटर राहुल म्हात्रे. पहिला बॉल संबंधित राहिला आहे. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. एकदा कंप्लीट झाली आहे. अंपायरचा कॉल येतोय नो बॉल, ओव्हर स्टेपिंग नो बॉल. हा अगदी डिसिजन विनोद भगत यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. अमन सिंग हे देखील पाहायला मिळेल. स्क्वेअर लीग अंपायरच्या भूमिकेत अमन सिंग पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम कुक्षित गाव. हे देखील एलिव्हेशन नाहीये. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून स्वराज मात्र स्वतः येतील. सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे सुरू असताना नो बॉलचा इशारा. फ्री हिट वर मोठा स्ट्रोक आला नाही. टीमची धावसंख्या 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 4 ओव्हरचा सामना आहे. राहुल म्हात्रे अंडरम क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे आणि ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगला खेळ केला आहे. सध्याच्या घडीला अगदी डेंजर झोन मध्ये आहे. अगदी खूप चांगला झेल पकडला जातोय. हर्षन पाटीलच्या माध्यमातून विकेटचं होते पतन. गडी क्रमांक बाद होतो दुसरा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 17 धावा. सिंगल डबलने स्कोर मोठा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या 2 बॉल मध्ये 12 धावा आल्या होत्या. सिद्धेश कडूच्या बॅटमधून लगातार 2 षटकार आले होते. असं वाटलं होतं की हे धावफलक अगदी वेगाने वाढेल, पण पहिल्या ओव्हर मध्ये हर्षन पाटीलने बाद केलं. अगदी कुशल गोलंदाजी केली आणि सिद्धेश कडूला परत लावलं आणि त्यानंतर कुठेतरी शांत राहिले
आतापर्यंत जर पाहिलं तर अर्पित मात्रेने 3 बॉलचा सामना केलाय, फक्त 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि कुशल त्याने देखील 3 बॉलचा सामना केला आणि फक्त 2च धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. कुशल मात्रे एक युवा खेळाडू आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, साथ द्यावी लागेल, पार्टनरशिप करावी लागेल, धावांचा वेग वाढवावा लागेल. स्वराज मात्रे पुन्हा एकदा खूप चांगला बॉल, हार्डलेनचा बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 22 वर 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपला. ऐकूया एक मधुर गीत. नाश कर विघ्नांचा बापा, तूच दाखव वाटा, तुझ्याच आशीर्वादाने लिहीन मी माझ्या संघर्षाची गाथा. गणरायाला वंदन करून पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. ओव्हर क्रमांक 2 संपला गेले. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रणाल किरण म्हात्रे हा युवा गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या क्षणाला चांगली गोलंदाजी केली होती. सेकंडवर अर्पित म्हात्रे पाहायला मिळते. अटॅक करावा लागेल. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा, 11ची सरासरी राखली गेली. प्रोजेक्टेड स्कोर 44 सांगतोय. पावसाच्या धारा, पाऊस आलाय, ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा. अर्पित म्हात्रेच्या बॅट मधून आलाय षटक. टीमची धावसंख्या पुढे जात असताना ज्युसी फुल टॉस वर एक्झिक्यूट केलाय. लाजबाब. पावसाच्या धारा मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना पण आता धावांचा पाऊस पाडावा लागेल नेरूळ टीमला. टीमची धावसंख्या 28 ऑन स्कोर बोर्ड, 28 धावा. पहिल्या बॉलवर षटकार लगवलाय अर्पित म्हात्रे, युवा खेळाडू आहे, यंगस्टर आहे. यावेळी बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी होती पण संधी गमावली आहे. क्रिकेट असेल किंवा आयुष्य असेल, तुम्हाला एकदा संधी मिळते, वारंवार संधी मिळत नाही, पण त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. त्यामुळेच एक एक चान्स, एक एक संधी तुम्हाला क्रिकेटमध्ये त्याचं सोनं करावंच लागतं. ऑन दी फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डीप मध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. फेकी देखील चांगली आहे, कलेक्शन चांगलं आहे, सिंगल मिळते. अकलमंदीचं क्रिकेट सध्याच्या घडीला गोठिवली टीम कडून पाहायला मिळते. जिनशा 11 गोठिवली. जिनशा हे नाव जर पाहिलं तर हर्षन पाटील यांची भाची, तिच्या नावाने हा संघ देखील खेळतोय. बॉल खाली राहिलाय, अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क इतका चांगला नाहीये, सिंगल मिळते आणि एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जशी स्पर्धा ही शेवटाकडे जवळते तसं मात्र आकाशामधून अगदी वरुण राजा देखील बरसलाय. ही स्पर्धा यशस्वी झाली, त्यामुळेच जी गरमी जाणवत होती आता थंडावा देण्याचं काम केलं जात आहे. वरुण राजा बरसलाय. ही स्पर्धा अगदी यशस्वी करण्यासाठी सगळ्याच घटकांनी, सगळ्या स्पॉन्सरने जे काही सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार मानतोय. एखादी स्पर्धा उभी करण्यासाठी, ती आयोजन करण्यासाठी एकट्या दुकट्याचं काम नसतं. फटका हवेत आहे. केतू शेलार त्या खाली पोहोचेल. खूप चांगलं जजमेंट, खूप चांगला झेल पकडला जातोय. केतू शेलार एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून इथे झेल पकडला जातोय. विकेटचं होतोय पतन, गडी क्रमांक बाद होतोय. अर्पित म्हात्रे सारखी इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाले, फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं या सगळ्याच गीतांची ज्या ज्या वेळेस पाऊस पडतोय, श्रावण महिना येतोय, दहीहंडीचा उत्सव असेल, गणपती गणेश चतुर्थी असेल, या सगळे सण अगदी श्रावणामध्ये सुरू होतात.
आज खऱ्या अर्थाने या सगळ्यांचीच आठवण करणारं हे गीत आपण ऐकतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पण कौतुक करावं लागेल SD लाईव्हचं, ज्या पद्धतीने आज सुशील डाकवळ आणि संपूर्ण टीमने जे काही अगदी काम केले सध्याच्या मागच्या 1-1.5 वर्षामध्ये, कौतुक करावं लागेल. क्वालिटी आणि क्लॅरिटी साठी जाणला जाणारा SD लाईव्ह त्याचं देखील कौतुक करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावर लागलेत. ह्याही ओव्हरमध्ये प्रणालने कमाल केली. फक्त धावा खर्च केल्यात 8 आणि एक गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 30 धावा धावफलकावर लागलेत. जी चर्चा आम्ही SD लाईव्हची करत होतो, सुशील डाकवळ यांचं चॅनल आहे आणि मागच्या 1-2 वर्षापासून ज्या पद्धतीने आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अनेक स्पर्धा कव्हर करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून जे काम होतं बघा, टेक्निकल बघा, लाईव्ह टेलिकास्ट भरपूर प्रमाणात असतात, पण त्यामध्ये अगदी क्लिअरिटी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. प्रामुख्याने प्रत्येक स्पर्धेची रील्स येणं देखील इम्पॉर्टंट असतं. इंस्टाग्रामवर रील्स पाहिल्या जातात, आणखी लॉंग व्हिडिओ बरेच मंडळी पाहत नाही, पण शॉर्ट व्हिडिओज किंवा रील्स असतील हे देखील पाहणं इतकंच इंटरेस्टिंग असं. आणि SD लाईव्हच्या माध्यमातून अनेक स्पर्धेच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. त्या सगळ्याच टेक्निकल टीमचं मी कौतुक करतोय. आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. पहिला बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला. लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करणारा कुशल भोईरच्या म्हात्रेच्या बॅटमधून येतोय षटकार. कुशल म्हात्रे भरपूर वेळ शांत होता, भरपूर वेळ वाट बघितली, आता वाट लावायची वेळ आली. विपुल मागच्या मॅच मध्ये 32 धावा खर्च केल्या होत्या विपुलने. अनेक गोलंदाजीचे ऑप्शन्स ज्याची चर्चा आम्ही केली होती, त्यामुळेच विपुल सारखा गोलंदाज आहे, तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लगवलाय, तो लँड होईल लॉंग ऑफ रिजन मध्ये. कुशल म्हात्रेच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला, चेडूसी मारीच्या पार षटकार. असं म्हणतात ना की सकाळी निघाल्यानंतर, घरातून निघाल्यानंतर एक कोणाचा तरी चांगला चेहरा बघणं त्याने आपला दिवस चांगला जातो. पण आज विपुलच्या बाबतीत तसं झालं नाही. आज काहीतरी वाईट घडले, कारण की पहिल्या मॅच मध्ये 32 धावा दिल्या. या दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या लगातार 2 बॉलवर 2 षटकार. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. केतू शेलार येईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. हे धाव घेणं गरजेचं होतं का शेवटच्या ओव्हर मध्ये. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा आल्या. टीमची धावसंख्या 43 आकड्यावर. शेवटचे 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. साईना दिवा टीम कॅप्टन प्लीज या. साहिल नाईक प्लीज या. इथे फटका चांगला आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल आणि एलिव्हेशन देखील आहे. लाजबाब स्ट्रोक लगवला जात आहे. बॅटर सौरभच्या बॅट मधून येतोय षटकार. मागच्या 10 बॉल मध्ये विपुलने 50 धावा दिल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 32 धावा आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावा दिल्यात. हे प्रेशर असतं. एखादी मॅच आपल्या बाजूने लागत नाही, एखादा परफॉर्मन्स अगदी होत नाही, असे दिवस प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये येतात आणि याला सामोरं जावं लागतं. इथे अजूनही बॉल शिल्लक आहे शेवटचा. टीमची धावसंख्या 49 या आकड्यावर. 50 धावा एक चांगला स्कोर उभा केला सध्याच्या घडीला पाहिलं तर टीम नेरूळ 11 नेरूळ टीमने. इथे देखील फटका आला. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे झेल 1-2 अटॅम्प मध्ये अगदी ड्रॉप झाला आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील आणि अशा तऱ्हेने हा डाव संपला गेलाय. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि 52 धावांचं टार्गेट उभं केलंय. 4 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना नेरूळ 11 नेरूळ टीमने. बघूया अगदी जिंच्या 11 गोठिवली टीम या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतोय आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केला जाईल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एक मधुर गीत.
सुरुवात पहिला बॉल पहिलाच बॉल फेकलाय समोरच्या दिशेने स्वराज मात्रेच्या बॅट मधून येतोय व्हेरी फर्स्ट बॉलवर व्हेरी गुड शॉट चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला फ्लाइटेड चेंडू फ्लाइट दिली होती खोलवटापाचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने फोर्स करून स्ट्रोक लगावला षटकार यावेळेस बॅकफुटला येऊन स्टेअर केलाय चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये बॅकवर्ड पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक येईल दुसऱ्यासाठी इंटरेस्टेड होता पण इथे बॅकअप आहे जयेश माध्यमधून सिंगल मिळते एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 7 या आकड्यावर 13चा रिक्वायर रन रेट आहे म्हणजेच प्रत्येक षटकामागे जर कॅल्क्युलेशन केलं तर 2च मोठे मारायचे आहेत ह्याच कॅल्क्युलेशन तुम्हाला खेळावं लागेल त्यामुळेच सध्या जर पाहिलं तर रिस्क घेण्याचं कुठलंही काम सध्याच्या घडीला जिंच्या 11 कोठीली टीम कडून केलं जाणार नाहीये रुणाल म्हात्रे यावेळेस भरपूर चेंडू वळवलाय ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल अगदी वाईट बॉलचा इशारा अमन सिंग यांचा इशारा येतोय टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर 8 धावा पहिल्या 2 बॉलचा खेळ इकडे संपलाय षटक क्रमांक पहिलं राहुल म्हात्रे यावेळेस लेन बॉलला पिक केलाय लॉंग ऑन रिजनला फेकलाय आसमानी टोला उंच माझा झोका येतोय रुणालच्या बॅट मधून षटकाराचा टोका 6 धावा राईट वन साइड हिरो आहे रुणाल म्हात्रे या मॅच मध्ये अक्षरशः तुटून पडलाय पहिल्या मॅच मध्ये 65 धावांची एक झंझावत खेळी या मॅच ची सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर षटकार लगवलाय डाऊन द लेग साइड धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल यस पहिली धाव तर कंप्लीट झाली अंपायर काय इशारा करतील याकडे देखील लक्ष असेल व्हाईट +1 2 धावा मिळतील या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आहे एक धाव फार महत्वाची आहे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या वेळेला जिंच्या 11 गुडठिवली टीम यावेळेस पिकअप स्ट्रोक स्टँड अँड डिस्पॅच केलाय स्वराज प्रल्हाद म्हात्रेचा आणखीन एक धमाका चेंडू सीमा रेषेपार षटकार या मॅचचा माहोल बदलण्याचं काम सध्या आमचं म्युझिक टीम करतोय रचित भोई त्याचं कौतुक करावं लागेल खूप चांगलं गीत टीमची धावसंख्या 22 4 बॉलचा खेळ संपलाय अटॅक आक्रमण आणि हल्ला बॉल इथे टॉप एज लागलाय चेंडू हवेत आहे अगदी कुठली अपील केली जात नाहीये त्याचा अर्थ आहे की अगदी बॉडीला ब्रेक झाला होता त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होती चांगल्या पोझिशन मध्ये आहे 52 धावांचा अगदी टार्गेट पार करत असताना सुरुवात चांगली झाली 22 वर म्हणजे जरुरी 30 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 19 बॉलचा खेळ बाकी आहे इथे देखील फटका चांगला आहे चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे एकच धाव मिळतीये षटक क्रमांक संपलं गेलं पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा फलकावर लागलेत आता इक्वेशन जर पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे
ओव्हरमध्ये दमदार सुरुवात झाली आहे, दमदार आणि धमाकेदार सुरुवात झाली आहे. जिनशा 11 गोठिली टीमच्या माध्यमातून 52 धावांचा पाठला करत असताना षटक क्रमांक दुसरं अर्पित म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना स्वराज म्हात्रे, मृणाल म्हात्रे हे दोन्ही बॅटर अगदी सेट झाल्यात आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करतात. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. 23 या आकड्यावर बिनगडी बाताची स्थिती पाहायला मिळते. 29 अजूनही करायचे आहेत. ऑप्शनच्या बाहेर अगदी व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. म्हणूनच म्हटलं जातं की रफ्तार कम हो तो चलेगा लेकिन तुम्हारे पास दिशा अच्छी होनी चाहिए. त्यामुळेच वेगाला महत्व नाही, वेगाने कुठल्या दिशेने जातो याला महत्व असतं. खूप चांगला बॉल, भन्नाट पेस आणि बीट करून गेलाय बॅटरला. डॉट बॉलची सांगता होतीये. या मॅच मध्ये जर टीम नेरूळला हा सामना जिंकायचा असेल तर विकेट प्राप्त करावा लागेल आणि डॉट बॉलची पर्सेंटेज वाढवावं लागेल, तरच हा सामना तुम्ही जिंकू शकाल. आणि हे दोन्ही बॅटर सध्याच्या वेळेला खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पण सामना अजूनही संपलेला नाही. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. हा खेळ, या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. पहिला बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा सबमरी राहिलाय. हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. ही खेळपट्टी यासाठी आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला देखील संधी मिळते आणि त्या संधीचा फायदा घेत असताना अर्पित प्रभाकर म्हात्रे हे युवा गोलंदाज आहे. सातत्याने नेट क्रिकेट, लेदर क्रिकेटचा सराव तो करतोय. इथे लाईन मिस केली आहे. मागच्या 2 बॉलवर पेसने बीट करून गेला असताना व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करत असताना चूक केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक धाव फार महत्वाची आहे. अर्पित म्हात्रेला ते माहिती आहे. हे जर षटक चांगलं हाताळलं तर नक्कीच मॅच मध्ये वापसी होऊ शकते. विकेट प्राप्त केली तर नक्कीच नेरूळ टीम कमबॅक करू शकतो. इथे फटका चांगला आहे. मिड विकेट रिजनला क्लिअर करणारा स्वराज म्हात्रेच्या बॅट मध्ये येतोय. आणखीन एक धमाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. अस्ताकडे वळतोय त्यामुळेच हे गीत देखील लागवण्यात आलंय. रचित बोईरचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं गीत. यावेळेस देखील बॅटची एज चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. आमचे स्कोरर चषकाचे सगळेच हे युवा जी पिढी आहे ना, ते फार शौकीन आहे गाण्यांची. गाण्यांचे शौक तुम्ही करा, बाकीचे शौक करू नका. त्यामुळेच तुम्हाला देखील हे कळवतोय की क्रिकेटचा शौक असणं गरजेचं आहे. क्रिकेटचं आयोजन करण्याचा शौक असणं गरजेचं आहे. पण इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका. पण या मॅच मध्ये लक्ष वेधणारा विकेट प्राप्त झाली आहे. स्वराज म्हात्रे परतलाय. विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का लागतोय टीम जिनशा 11 गोठिडी टीमला. मॅच अजूनही ऑन आहे. 20 धावांची अजूनही गरज आहे. फलंदाज स्वराज म्हात्रे बाद झालाय. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला थ्रू द कव्हर लागवण्याचा प्रयत्न करत असताना जयेश म्हात्रेने झेल पकडलाय. विकेटचं पतन होतंय. पहिला गडी बॅक टू द आउट.
6 धावांसाठी षटकार. चला मॅच च्या दिशेने जाऊयात. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. 42 धावा फलकावर लागलेत. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. मागच्या ओव्हर मध्ये देखील जर पाहिलं तर अगदी विजेंद्र म्हात्रे याने चांगले षटक हाताळले. एक षटकार जरूर लगावला पण मध्ये धावा कमी आल्यात. आणि आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. सिद्धेश कडू गोलंदाजी ट्रॅक वर येत असताना शेवटच्या ओव्हर मध्ये यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक लगावला गेला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. बॉलच्या मागे आमचा अगदी स्वान देखील फिल्डिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय. एक धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये अजूनही करायचे 9 धावा. हा सामना अजून संपलेला नाहीये त्यासाठी चर्चा केली जाते. साईना देवा टीम कॅप्टन प्लीज या. साहिल नाईक आमच्या सोबत आहेत. लगेच सामना खेळवला जाईल. 3 ओव्हरचा सामना असेल लक्षात घ्या. त्यामुळेच या मॅच कडे देखील पाहिलं जाईल. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. रुणाल म्हात्रे स्टॅकेट वर पाहायला मिळतोय. यावेळेस कव्हर रिझन मध्ये स्ट्रोक लगावला आहे. क्षेत्ररक्षक जयेश पोचेल. कॅच पकडली जाते. लाजवाब झेल पकडला जातोय. जयेश म्हात्रेच्या माध्यमातून ही मॅच अजूनही संपली नाहीये. रुणाल म्हात्रेचा विकेटचा पतन. धक्का लागतोय टीम गोठिवली संघाला. फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. इम्पॉर्टंट कॅच होती आणि ते जयेश म्हात्रेने जो झेल पकडलाय हा झेल आहे का हा सामना आहे हे देखील इंटरेस्टिंग असेल. जयेश म्हात्रेचा झेल मॅचला कलाटणी आणणारा षटक असेल. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. ऐकूया एक मधुर गीत. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. हा सामना अजूनही संपलेला नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही.
4 मध्ये 9. ऑप्शनच्या बाहेर अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील. आता इक्वेशन बदललंय. 4 मध्ये करायचे 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. या 4 मध्ये एक मोठा फटका मारावा लागेल. वेदांत मात्रे बच्चू फलंदाजीसाठी आलाय. क्षमता आहे, एबिलिटी आहे, मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी तो जाणला जातो. टप्प्याचा बॉल बॅटची एज कॉट बिहाइंड. खूप चांगला झेल पकडलाय. शेवटच्या क्षणाला हा सामना मात्र गिरकी घेतोय आणि हा सामना आता नेरूळ टीमच्या दिशेने जात असताना टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे, हे आहे क्रिकेट. आणि आता सामना येऊन ठेपलाय. 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. असं म्हटलं जातं की दुःखावर फुंकर मारण्याचं काम संगीत करतं. ऐकूया एक मधुर गीत. तीन बॉल 10 धावांची 8 धावांची आवश्यकता आहे. प्रणाल आलाय न्यू बॅटर. यावेळेस फटका चांगला आहे कव्हर रिजन मध्ये. वा भाई वा. पहिली मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना प्रणालने कमाल केली होती. सामना जिंकून दिला होता. आता हा सामना या सामन्याच्या ठिकाणी 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता असताना एक कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक लगावलाय. लाजबाब प्रणाल किरण मात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. आता 2 मध्ये 2 करायचे आहेत. कंपल्सरी ट्रेसिंग नसली तरी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या दोन्ही धावा कराव्या लागतील. सिद्धेश कडू प्रेशर मध्ये आहे. हा सामना पुन्हा एकदा कलाटणी घेतोय. जिंशा 11 गोठली टीमच्या दिशेने जात असताना यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेतली जाईल का? दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना हा सामना जिंकलाय जिंशा 11 गोठिली टीमने. वेलपेट जिंशा 11. 8 लक नेरूळ 11 नेरूळ टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी लगेचच या. बच्चू लवकरात लवकर आपण टॉस साठी या 3 ओव्हरचा सामना असेल जिंशा 11 गोठिली वर्सेस सायनाथ देवा. बिग बॅटल, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर साहिल स्वप्नील नाईक आणि दुसऱ्या बाजूला वेदांत